शरद पवारांच्या भेटीनंतर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडली। त्यांनी भाजप पक्षात सदस्यत्वाचा राजीनामा दिला। कालच त्यांनी शरद पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली होती। दरम्यान 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असणार आहेत। त्यांनी भाजपचा राजीनामा दिलाय। धैर्यशील मोहितेंनी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजपचा राजीनामा देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत। आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललोय। सरकारी पक्षामध्ये येत आहे, ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते, आजच मला दिसून गेले। पक्षामध्ये अधिकून येण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येतील। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, धैर्यशील मोहितेंनी भाजपचा दिलेला राजीनामा आणि त्यांचा शरद पवार गटामध्ये होणारा प्रवेश याबद्दल काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर म्हाड्याचा तिढा आपल्याला काही मिटताना पाहायला मिळाला नाही, कारण की म्हाड्यामध्ये जो तिढा निर्माण झाला होता, रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर म्हाड्यामध्ये हे खरं राजकारण सुरू झालं होतं, कारण की धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक होते। मात्र अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे आणि ते आता लवकरच राष्ट्रवादीची तुतारी आपल्याला हाती घेताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता म्हाडामध्ये रणजित सिंग निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील हा आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळणार आहे, कारण की आधीपासून धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक होते भाजपकडून। मात्र भाजपकडून त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांनी आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता 14 तारखेला पक्षप्रवेश त्यांचा होईल आणि लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळणार। त्यामुळे आता माढ्याचा तिढा अखेर धैर्यशील मोहिते पाटील भाजपामधून बाहेर पडूनच आपल्याला मिटल्याचं पाहायला मिळते। ते आता लवकरच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन माढामध्ये आता खऱ्या अर्थाने भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये नेमकं कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता राज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय। अशातच भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी राज्यामध्ये येऊन प्रचाराचा धडाका लावलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। गोंदियामध्ये आज जे.पी. नड्डा सभा घेणार आहेत। गोंदियात संध्याकाळी 4:30 वाजता सभा होणार आहे, तर भंडाऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 14 एप्रिलला सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा काही दिवसांवरती आलाय। अशातच महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलं असूनही काही जागांबाबत अजूनही नाराजी असल्याचं समोर आलंय। मुंबईत काँग्रेसनं 3 जागा लढवाव्यात, यासाठी वर्षा गायकवाड आग्रही आहेत। या संदर्भात त्या आज हायकमांडची भेट घेणार आहेत। मी आमचं म्हणणं दिल्लीला कळवलं की बाबा आम्हाला असं वाटतं की ह्या 3 सीटा आपण स्ट्रॉंगली लढू शकतो, याच्यावरती आपण फाईट केलं पाहिजे। ते काही चुकीचं असण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा भूमिका मांडण्याचा त्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका मांडली। पण जेव्हा पक्षाने एक गोष्टीबद्दल निर्णय घेतला त्याच्यानंतर त्याचा स्वीकार करून पक्षाचे कार्यकर्त्या म्हणून काम करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळा मामा मात्र उभे आहेत। काय आहेत, आम्हाला एकत्र काम करायचं आहे। तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे। आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल। 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू
वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. आता लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली. मुंबई उत्तर मधून बीना सिंग, मुंबई उत्तर पश्चिम मधून संजीव कुमार कलकोरी, तर मुंबई दक्षिण मध्य मधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून विजया म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? तसंच ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, असं वक्तव्य मंडलिक यांनी केलं. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलंय. मात्र असं असूनही संजय मंडलिक त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहेत. दरम्यान तुम्ही आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असून माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला, असं मंडलिक यांनी सांगितलं. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतरही त्यांनी वक्तव्यावरती आपल्या ठाम राहत माफी मागण्यास नकार दिलाय. शाहू महाराज यांनीच ते दत्तक आहेत की नाही हे जाहीर करावं, तसंच ते थेट वारसदार आहेत की नाहीत हे सांगावं. तसंच मी कोणताही अपमान केलेला नाही असं ठामपणे संजय मंडलिक म्हणाले. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत. खरे वारसदार ते नाहीत. खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत. शाहू आंबेडकरांची मान मंडळी आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोल्हापूर विचाराचा उल्लेख बालादेसाई साहेबांनी केला. माझे वडील कलापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार. एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही. आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत. थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे. आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली. कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते त्यांनी सिद्ध करावं. थेट आहेत का नाही त्यांनी सिद्ध करावं. आणि म्हणून जर थेट नसतील आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन. संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी त्वरित माफी मागावी. या वक्तव्य पाठीमागे घेऊन माफी मागावी. त्याचे प्रायश्चित्त त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील. त्यावेळेला मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्या द्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतंय. तुम्ही वय 75 झाले म्हणून मी विनंती केली नव्हती. मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे. अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे. आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार. त्यांच्या घराण्यांचा अवमान करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही. स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही. तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? दरम्यान विरोधक किती खालच्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण असल्याचं म्हणत पवारांनी मंडलिकांवरती निशाणा साधला. घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याचा उल्लेख अशा प्रकारचे उल्लेख केला गेला त्याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोधक जात आहेत याची गोष्टी उत्तर झाली. कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्माचा उदय अतिशय आदर असलेली व्यक्ती होतो. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असते. आपण जिथं बसलोय त्याच्या बसून 2 सायनावर जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली अर्धी काँग्रेस म्हणजे 3 तिघाडा कामबिघाडा असल्याची घणाघाती टीका अमित शहांनी केली. नांदेडमध्ये झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार प्रहार केला. दरम्यान सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं याचा हिशोब द्या असं आव्हान देखील अमित शहांनी दिलं. 3 पार्टियां इकट्ठा हुई है
एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। अब ये हमारे यहां तो गुजरात में एक कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा। अब मुझे बताओ, ये 3 आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या? जरा जोर से बोलिए, कर सकते हैं क्या? एक ऐसी ऑटो रिक्शा है जिसके 3 पहिए हैं, मगर गवर्नर एम्बेसडर का है, गियर बॉक्स फियाट का है और उसका बाकी का इंजन मर्सिडीज का है। ये ऑटो रिक्शा का कहीं पर भी कोई दिशा तय नहीं हो सकता। इसका भविष्य बहुत स्पष्ट है। ये चुनाव के बाद आपसी मतभेद से ये सभी लोग टूटने वाले हैं। कि शरद राव जी, एक बात बताइए, 10 साल तक सोनिया मनमोहन सरकार के आप कर्ता धर्ता थे। 10 साल तक आपने महाराष्ट्र को क्या दिया? नांदेड़ वालों, हिसाब मांगना चाहिए या नहीं मांगना चाहिए? 10 साल में उन्होंने महाराष्ट्र को 1,91,000 करोड़ रुपया दिया था और 1,91,000 करोड़ के सामने नरेंद्र मोदी जी के 10 साल में 7,15,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। सासवडमध्ये महायुतीचा जनसंवाद मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्य उपस्थिती होती। विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांनी पवारांविरोधात दंड थोपटले होते ते विजय शिवतारे यांनीच सासवडमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला। आपल्या उमेदवार सुनेत्राताई अजित दादा पवार असंच आहे ना नाव, आणि आपलं बघायचं काय, घड्याळ बघायचं। शिवसैनिक आलेले आहेत, तरी घड्याळ दाबायची सवय त्यांना नाही, पण आता घड्याळ दाबलंच पाहिजे। घड्याळ तुम्ही दाबल्यावरच ते मत मोदीजींना जाणार आहे। त्यामुळे महायुतीमध्ये आपण आहोत आणि त्यामुळे आपण आपलं एक एक मत अमूल्य आहे। काही जणांचे झाले आहे आता अति, काही जणांची गेली मती, आपण विकासाला देऊ गती आणि जिंकूया आपले बारामती। आता जो उमेदवार महायुतीचा म्हणून घड्याळाचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, तोही उमेदवार पहा। त्याच्यामध्ये पाठीमागे 3 वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार, त्यांची 15 वर्षामध्ये काय कामं झाली ती पहा। मी एकनाथ शिंदे साहेबांच्या, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की यामध्ये माग ज्या 15 वर्षाकरता उमेदवार तुम्ही निवडून दिला खासदार म्हणून, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आणि विकासाचं काम आणि केंद्राचा निधी आत्ताचा तुम्हाला दिलेला उमेदवार आणल्याशिवाय आम्ही कुणी गप्पा बसणार नाही। तर बारामतीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। आणि यानंतर आता पुढची बातमी पाहूयात। चंद्रपूरच्या भद्रावती इथल्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। प्रचार सभेमध्ये घोषणा करताना शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट असा उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर काय घडलं पहा। तर एक सुधारणा याच्यामध्ये सांगतो, शिवसेना शिंदे गट नाही, असली शिवसेना आपल्या जवळ आहे, तो उबाठा गट आहे। आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही, असली राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे, तो शरद पवार गट आहे। एवढं पुढच्या वेळी लक्षात ठेवायचं। खासदार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवरती गंभीर आरोप केलेत। आपल्याला तडस कुटुंबाकडून लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली, छळ करण्यात आला असून मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी सुद्धा तडस कुटुंबानं केली होती, असे गंभीर आरोप पूजा तडस यांनी केलेत। या सर्व घटनांमुळे मी आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत पोहोचले होते, असं देखील त्यांनी म्हटलं। पत्रकार परिषद घेत त्यांनी हे गंभीर आरोप केले असून पूजा तडस या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान तडस कुटुंबानं पूजा यांचे हे सर्व आरोप फेटाळलेत, त्याचसोबत हे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय।
इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार. म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. आज हे माझे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दर भटकते. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं. माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का? 2020 पासून चाललेलं प्रकरण 2003 पर्यंत 3 वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात, कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात. हे राजकारण नाही आहे, ती काय आहे? हे राजकारणाचे एक षडयंत्र आहे. हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. 2020 मध्ये जे प्रकरण झालं होतं तेव्हापासून हे प्रकरण चालू आहे आणि आता निवडणुकीच्या वेळेस त्यांनी षडयंत्र करून पैशाची मागणी केली. आम्ही पैसे देऊ शकलो नाही, आम्हाला द्यायचीही नव्हतं. कारण याच्यात माझा कोणता दोष आहे सांगा. आणि नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार सुरू असतानाच हे प्रकरण उकरून काढलंय का असाही संशय येतोय. शिवाय रामदास तडस यांची सून हिने कधी नगरपालिकेचीही निवडणूक लढलेली नाहीये, पण आज त्या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करतायत किंवा त्याच ठिकाणी अर्ज करतायत. याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा शोधून काढणं तितकंच गरजेचं आहे. राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीची स्तर गाठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेले चपाटे सटर फटर यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावरती राज्यभरातील मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आमचा प्रश्न आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी वाढेल का? त्यावरती मतदारांची काय मत आहेत ऐकूयात. राष्ट्रवादी शिवसेनेची जी फूट पडलेली आहे ती लोकांना मान्य नाही आणि ह्या फुटीनंतर लोक आपल्या आपल्या मूळ पक्षालाच मतदान करतील. पक्ष जरी फुटलेले असले तर एकीकडे काही नेते सांगतात की आम्ही विकासासाठी गेलो, काही नेते सांगतात की आम्हाला आमचा मूळ पक्ष आमची निष्ठा आहे. यामुळे जर वस्तुस्थिती जर पाहिली तर ग्राउंड लेवलला जे काही जुनं जाणते काही मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, ते हे मूळ पक्षासोबत आपल्याला असलेले पाहायला मिळतात. मतदान फुटीचा परिणाम हा फारसा या निवडणुकीत शिरूर लोकसभेमध्ये तरी होणार नाही असं मला वाटतं. मागच्या वेळी जरी शिरूर मतदारसंघात आपल्या अमोल कोल्हे साहेब जरी असले तरी यावेळेस परत जरा त्यांना मतविभाजनामुळे त्यांना जागा फटका होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पक्षफुटी झाल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मत विभाजन होणार नाही. कारण पूर्वीच्या काही लोक शिकलेली नव्हती, ते फक्त मतदान चिन्ह पाहून मतदान करत होते. तुमच्या प्रश्नाप्रमाणे त्याचं उत्तरही तसंच असेल. नक्कीच शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मतविभाजनावर याचा खोलवर परिणाम होईल. कारण की जे आधी जे कट्टर शिवसैनिक आहेत ते संभ्रमावस्थेत आहेत की आता आम्ही नक्की कोणाच्या बाजूने मतदान करावं. पुढची बातमी पाहूयात. आगामी उन्हाळी हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक झाली. उन्हाळी हंगामाच्या अंदाजांसह एप्रिल ते जून 2024 या कालावधीतील तापमानाच्या अंदाजाबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह सचिव आणि भारतीय हवामान विभाग तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मध्य भारत आणि पश्चिम भारतामध्ये सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक औषधं, आईस पॅक, ORS आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील तयारीचा आढावा घेण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं. यावेळी उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि या बैठकीत टेलिव्हिजन, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या सर्व प्लॅटफॉर्मद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक जनजागृती करण्यावरती भर देण्यात आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास जळगाव शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. 1 ते 1.5 तासापर्यंत जळगाव शहरासह परिसरातील गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून तुळजाभवानी मातेचे 206 किलो 723 ग्रॅम सोनं आणि 2570 किलो चांदी वितळवली जाणार आहे. तुळजाभवानी संस्थाननं या संदर्भातला निर्णय घेतलाय. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे
यांनी तसे लेखी आदेश दिलेत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सोनं आणि चांदी वितळवण्यास परवानगी दिली. अनेक वर्षांपासून याच सोने चांदीच्या दागिन्यात चोऱ्या झाल्याच्या देखील घटना तुळजापुरात घडल्या होत्या आणि आता हे सोनं आणि चांदी वितळवली जाणार असल्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.